मित्रांनो, राष्ट्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणायला सुशिक्षित, बुद्धिवादी, उच्चवर्गीय, उच्चवर्णीय वगैरे लोक थोडी लाजतात. त्या मानाने बहुजन समाजातली जी मुलं हिंदुत्वाच्या नाऱ्याने अभिमंत्रित झालेली आहेत ती बिंदासपणे गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणतात. हिंदुत्वाच्या घोषणा देतात, जय श्रीरामच्या घोषणा देतात, आक्रमकपणे रस्त्यावर वेळ आली तर उतरतात. पण हा मध्यमवर्गीय जो आहे तो व्हॉट्सअपवरच फक्त हिंदुत्ववाद आपला प्रगट करताना त्याच्यात मोठ्या आवेशाने लिहितात आणि ते आपल्याच ग्रुपवर टाकतात. तेही काही फेसबुकवर इकडे तिकडे टाकायची हिंमत करत नाही. किंवा काही वेळा तर त्याखाली असं लिहिलेलं असतं की हे वैयक्तिक आहे, कृपया अन्य ग्रुप्सवर पाठवू नये. म्हणजे थोडेसे घाबरटच असतात. पण ऋषी सुनक जो ब्रिटनचा पंतप्रधान आहे त्याचं कौतुक वाटलं. काल त्यांनी काही मंदिरांना भेटी दिली आणि तिथे त्यांनी असं सांगितलं की मी हिंदू आहे याचा मला अभिमान वाटतो आणि हिंदू धर्माची जी तत्व आहेत, मूल्य आहेत, त्याचं पालन आपल्याकडून व्हावं असा माझा प्रयत्न असतो. त्यांनी ब्रिटनचा पंतप्रधान आहे तो, पण त्यांनी हेही सांगितलं की मी हिंदू धर्माच्या आचरणाचा एक भाग म्हणून ब्रिटनमध्ये असून देखील चक्क शाकाहारी आहे. तो सपत्नीक दर्शनाला गेला होता आणि त्यांनी सांगितलं की मला नेहमीच मनामध्ये ओढ असते की आपण भारतामध्ये जावं आणि निन्नाळी जी प्रमुख मंदिरं आहेत तिथे जाऊन देवदर्शन करावं आणि मला तिथे गेल्यावर खूप आत्मिक अशी शांती लाभते. आणि मी अत्यंत गर्वाने मी सांगतो की मी हिंदू आहे, ज्याचा जन्म सुद्धा इथे झालेला नाही भारतामध्ये, जो तिकडेच वाढला, तिकडे भारतीय वंशाचा आहे तो. पण तरी देखील मला कौतुक वाटलं त्याचं की तो असं तो शब्द त्यांनी वापरला नाही, पण जवळजवळ तशा स्वरूपामध्ये त्यांनी विधान केलं की गर्व से कहता हूं मैं हिंदू. हे जे स्पिरिट आहे, ही जी भूमिका आहे, ही आपल्या या देशातले सगळे हिंदू घेतात का? जसं एक वाक्य आहे की स्त्रीचा शत्रू हा स्त्रीच असते. स्त्रियांवरले जे अत्याचार दाखवतात त्यातले बलात्कारासारखे काही अत्याचार वगळता 99% अत्याचार हे महिलांवर महिलांकडूनच होतात. ती कधी सासू असते, कधी नणंद असते, कधी भाऊजय असते, कधी वहिनी असते, काय वेगवेगळी नाती आहेत, कधी मुली सुद्धा असतात, कधी आई सुद्धा असते. पण स्त्रीची शत्रू स्त्री असते हे फार प्राचीन काळापासून मी ऐकत आलेलं वाक्य. तसं हिंदूंचा शत्रू मुसलमान नाहीच आहे. मुसलमान हे हिंदूंचे शत्रू नाहीये, ते स्पर्धक आहेत. ते प्रत्येक बाबतीमध्ये तुमच्याशी स्पर्धा करतायत, आर्थिक बाबतीत करतायत, प्रत्येक बाबतीत करतायत, लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा करतायत, धार्मिक कट्टरपणाबाबत करतायत. आपल्या त्यांच्या आता ज्या मशिदी नव्याने उभ्या राहतात त्या जर तुम्ही पाहिल्यात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मंदिरांपैकी एक स्वामीनारायण मंदिर किंवा जैन मंदिरं जर सोडली तर आता अशी हिंदूंची मोठी मंदिरं नक्षीकाम हे ते वगैरे अशी होताना दिसत नाहीत. बिर्ला मंदिर पूर्वी एक बिर्लांची मंदिरं होती अशी, पण आता नवीन मंदिरं मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही. याच्या उलट मशिदी मात्र जागोजाग ज्या होतात त्या कोट्यवधी रुपये खर्च करून होतात. राम मंदिर जे आहे आपलं अयोध्येचं ते सुद्धा जर तुम्ही जाऊन पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते भव्य नाहीये, दिव्य एवढ्या करता आहे की ती भूमी रामजन्माची आहे आणि रामलल्ला तिथे विराजमान आहे म्हणून ते दिव्य आहे. दिव्यत्वाची तेथे प्रचिती जेथ प्रतीची तेथे कर माझे जुळती, या न्यायाने ते रामलल्ला तिथे आहेत विराजमान म्हणून नतमस्तक व्हायचं तिथे. पण मंदिराची भव्यता सरकारने एवढा खर्च केला आणि हे केलं. म्हणजे आपण आता परवा मी ज्या वेळेला म्हणालो की अरे 10 कोटी वक्फ बोर्डाला दिले महाराष्ट्र सरकारने, त्यावेळेला मला एकाने मेसेज पाठवला. हिंदू मित्रच होता माझं, जरा पुरोगामी याच्यातला होता. तो म्हणाला 377 कोटी राम मंदिराला दिले सरकारने. हे तुला माहिती आहे का?
377 कोटी दिले राम मंदिरासाठी, मग 10 कोटी दिले समजा वक्फ बोर्डाला, तर काय बिघडलं असं त्याने मला विचारलं होतं. मित्रांनो, ऋषी सुनक यांनी जो हिंदू धर्माचा अभिमान दाखवलाय, तो एकच बाब मला असं वाटतं बरं का, की तो त्यांच्या व्यक्तिगत अनुभव आणि विश्वापुरतं मर्यादित आहे. संबंध ब्रिटनमध्ये असंख्य हिंदू आहेत, पण त्यांच्यामध्ये ऋषी सुनकची ही वृत्ती, प्रवृत्ती, भूमिका आहे असं मला दिसत नाही. माझ्याच नात्यातले मित्रांची मुलं वगैरे तर प्रचंड संख्येने आहेत. किंवा पहिल्यांदी म्हणजे ज्यावेळेला माझी मुलं परदेशात शिकायला गेले त्यावेळेला मुलगा स्वित्झर्लंडला आणि मुलगी अमेरिकेला गेली शिकायला, कारण त्यावेळेला ते ट्रेंडिंग होतं. पण आता माझ्या मित्रांची मुलं म्हणजे पुढल्या पिढीतली मुलं ज्या वेळेला शिकायला जात आहेत, ती जवळजवळ सगळी लंडनला जात आहेत. तर त्यामुळे लंडनमध्ये हिंदूंची संख्या, मुसलमानांची अर्थातच मोठ्या प्रमाणावर आहे, पण हिंदूंची संख्या पण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि आपल्या इथले पळून गेलेले ही सगळे मोठे लोक भ्रष्ट आणि गैरमार्गाने पैसा कमवणारे ते लंडनमध्येच राहतात. पण लंडनमध्ये हिंदुत्वाचा तुम्हाला पगडा किंवा प्रभाव किंवा अस्तित्व जाणवत नाही. ते ऋषी सुनकने स्वतःच्या बाबतीत दाखवलं, याच्याबद्दल त्याचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे. अमेरिकेमध्ये काय म्हणतात त्याला, असं हिंदुत्वाचं स्वामीनारायण मंदिराच्या निमित्ताने आहे, आणि जी कृष्ण मंदिरे आहेत इस्कॉनची, त्या इस्कॉनच्या मंदिरांच्या निमित्तानेही बऱ्यापैकी तिथे हिंदू धर्माचं अस्तित्व दिसतं. पण हिंदू धर्माचं दैनंदिन जीवनात किती लोक तत्व, मूल्य किंवा याचा संस्कार पाळतात याच्याबद्दल मला शंका आहे, कारण मी खूप घरांमध्ये जातो वगैरे. अगदीच इथून गेलेले काही जे पुण्याचे असतील तर त्यातल्या काही लोकांच्या घरात देव धर्म वगैरे हे दिसतं, मराठी सण वगैरे साजरं करणं, पण याच्या पलीकडे हिंदुत्व दिसत नाहीत. सण साजरे करणं, फेस्टिव्हिटी हा त्यांचा अमेरिकेतल्या लोकांचा आवडतीचा छंद आहे. पण ऋषी सुनकचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.